फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चला बोला ना, तुम्हाला शाळेत सोडतो. नको, मी सोडेन त्यांना. अगं 4-4 गावाचे पोते वाहून नेतो मी. तुझ्या पोराला मी काय पाडणार आहे? सोडते का जाऊ? बसा रे, बसा पुढे, बसा रे पाठी बघा. टाटा मम्मी, टाटा. थांबा जरा. समोर बघ. एक मिनिट. काय वहिनी, ते सडेवाडीचा रस्ता कुठला? हो मॅडम, सांगा की. हाच रस्ता आहे. असं वय, मग पांडवांची म्हणजे पांडववाडीचा रस्ता कुठला म्हणायचा? म्हणजे कुठल्या अंगाला, कोणत्या अंगाला बसतो मी? येतं का रस्ता? सांगा की. चला आमच्या झालं की सोडतो की. कोणत्या अंगाला, कोणत्या अंगाला जायचं सांगा की. आवाज चला की वहिनी. नारायण दशरथ पाटील, नाद पाटील. नाद करायचा ना? अहो, किती वेळ बघत बसणार असे या गोळ्यांकडे? घ्या की. भागीरथी, जीवन हे पांडुरंगाची देण. जगणं मरणं सगळं त्याच्या हातात. आता किती दिवस या गोळ्या खायच्या? कंटाळा आलाय बघ मला आता याचा.
पर जगण्यासाठी तरी गोळ्या खाल्ल्याच पाहिजे ना. आपल्यासाठी नाही, पर त्या लक्ष्मीसाठी, त्या 2 जीवांसाठी तरी आपल्याला जगलंच पाहिजे. घ्या. लक्ष्मी, अगं काय झालं पोरी? काय झालं? मी सांगतो. मी नारायण दशरथ पाटील. देवदूत ठरला बघा तुम्ही माझ्या पोरीसाठी. ज्या मातीमध्ये स्त्रीची आबरू, तिचा मान राखला जात नाही, तिथं विनाश अटळच आहे की. जगामध्ये जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली पण माणसं आहेत तुमच्यासारखी. परमेश्वरा, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. फार दुखतंय काय? आजवर माझ्या आयुष्यामध्ये मी असा मायेचा स्पर्श कधीच अनुभवला नाही. कोरडे शब्द, कोरडी माया आणि नुसता पैशाचा व्यवहार, याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात काहीच नाही हो. जरा गाठ मारा ना बाबा. तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल ना? चालेल चालेल. लक्ष्मी, हे घेऊन जा बाळा. या कोण तुमच्या? मुलगी आहे माझी लक्ष्मी. अच्छा. एकुलती एक आहे. 2 मुलं आहेत तिला, यश आणि मुक्ता. काही कमी नाही पोरीला, पण दुःखाचं गाठोड घेऊन जगते. विधवा आहे. एवढ्या कमी वयात? भास्करराव, आमचं जावई मिलिटरीमध्ये होतं. भयंकर अभिमान होता आम्हाला त्यांचा. पण दहशतवाद्यांच्या सीमेवर लढताना शहीद झाले. अवघा 5 वर्षाचा संसार. पांडुरंग पांडुरंग. पोरीच्या नशिबात कुंकवाचं सुखच नव्हतं. भोग म्हणायचं, दुसरं काय. भोगतीय बिचारी. भोग शेवटी भोगावेच लागतात. त्यांना नियतीने दुःख दिलं आणि आम्हाला आमच्या मित्रांनी. म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवून व्यवसाय सुरू केला त्यांनीच विश्वासघात केला. मग व्यवसायही गेला आणि मित्रही. पुन्हा एकदा अनाथ झालो मी. अनाथ? हा. आई वडिलांचं माहिती नाही, पण कुणीतरी मला अनाथ आश्रमात टाकलं. तिथेच वाढलो, जगलो. जगण्याची जिद्द मला तिथेच मिळाली, त्या अनाथ आश्रमात. जाऊ दे, मी माझंच काय सांगत बसलोय. ते हे असंच असतं. आयुष्याचं गाठोडं असं उघड केलं ना की फक्त दुःखच बाहेर येतात. दुःख वाटल्याने कमी होतात, सुख वाटल्याने वाढतंय. बरं, इकडे कसं आला होता? इथे जवळच्या एका अनाथ आश्रमामध्ये माझी मानलेली बहीण राहते. असं आहे. तिला नेहमी भेटायला येतो मी. तिला भेटायला आलो तर ती मला म्हणाली की
इथल्या गावदेवीचं दर्शन घे. हम्म, नवीन व्यवसाय सुरू करतोयस, हम्म. तिच्या आशीर्वादानं तुझ्या धंद्याला बरकत येईल म्हणून देवीच्या दर्शनाला आलो होतो. तिथे आलो आणि हे असं घडलं. पण त्यानिमित्तानं का होईना तुमच्यासारख्या देव माणसाची परिचय झाला, खूप बरं वाटलं. येतो बाबा. ये. पांडुरंग पांडुरंग. अरे ये सुबानिया ये बैस. हे आत्ता गेलेले कोण म्हणायचे? नारायण पाटील. नारायण पाटील हा मोठा देव माणूस. अरे ह्यो होता म्हणून आपली ब्रत वाचली. एवढं काय झालं अण्णा? आता काय सांगायचं. हा. आपली लक्ष्मी आज सकाळी पोरांना घेऊन चालली होती साळ. सुभान्या, बर मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. बर, हा बर. बस तू आलेच. अरे ती साळला चालली होती लक्ष्मी पोरांना घेऊन आणि वाट मध्ये तुला सांगतो असं? माई, आ राधा का कुठे? अगं ती स्वयंपाकघरात जेवण करते आणि तिची तब्येत बी बरोबर नाही बघ. तू असू दे, कपड्यांचं मी बघते. मी धुते, तू जा. देवा. अच्छा, म्हणजे असं आहे तर मला बघावं लागेल गावातल्या कुणाचे तीस भरले ते. ए सुभान्या, आता नवीन काय करू नकस. का करू? अचल नका करू. इंचवाची नांगी जागेवर ठेचावी लागते, त्याशिवाय जमत नाही. लक्ष्मी बरी आहे ना? वय बरी आहे. हा घे चहा पी. भाई एक सांगतो, देवळातलं तीर्थ तुझ्या हातचा चहा याला जगात तोड नाही. तर ठाव आहे तुझी देवळं आणि तुझी तीर्थ. आता तू बी बघा बघा. अरे बरोबर आहे तिचं. तुझ्या आईसारखी आहे ती आणि म्हणून तर एवढं पोटतिडकीने बोलती. अरे बाबा, किती दिस माझ्या हातचा चहा पिणार आहेस? हा, स्वतःच्या हक्काचं माणूस घरला घेऊन ये आणि मग आमासने मी तुझ्या घरला चहा प्यायला बोलू की. एवढं सोप आहे का ते? अरे आता कोण देणार आहे मला पोरगी, सांगा बरं. समद व्यवस्थित होईल. स्वतःची काळजी घे, तू स्थिर हो आणि मग बघ. आणि ती आधी तुझी यसला दिवाण कर बघू समधी. चहा एकदम बेस्ट होता. हा? एकदम बेस्ट होता चहा. तू हे घेऊन बी जा नव. पुढे. हा? बरं अण्णा, या सगळ्यांमध्ये मुद्द्याचं बोलायचं राहिलंच. ऊसाचे पैसे आले की तुमचा वाटा तुम्हाला लगेच आणून देतो. हा? अरे, तुला कोणी पैसे मागितलेत का? तीच मेन गोष्ट आहे अण्णा, तीच मेन गोष्ट आहे. मला सांगा अण्णा, आजच्या या जगात दोस्ताच्या पोराला कोण इतकं समजून घेतो? ते बी दोस्त हयात नसताना. एवढी माया लावलीत, गावात 10-12 लोक लायक असताना त्यांना डावलून तुम्ही मला वाटेकरी केलं. हे काय कमी आहे? हे कसं विचारलं मी? कसं आहे, तुला वाटकरी केला कारण तू कर्तबगार आहेस. काय आता तुझ्यात काय अवगुण आहेत? लोक नावं बी ठेवतात, पण तू ठरवलं ना तर हे पण जातील. फक्त एक कर, या विठ्ठलाच्या पायावर डोसकं ठेव, सगळं बरं होईल बघ. तुमचं म्हणजे असं आहे ना अण्णा, बोलावा विठ्ठल आणि काळजी मिट्टल. असं काय नसतं अण्णा, असं काय. पण करू तुमच्यासाठी, ते बी करू. पांडुरंग बघू त्या विठ्ठलाची पातळ माया आमच्यावर कधी घट होती ती.
दुपारचा पण अभ्यास करायचा का ग? मला कंटाळा आलाय. तुला 2 मिनिटं झाली ना पुस्तक हातात घेऊन. चांगलंच मग हा धडा संपल्याशिवाय खेळायचं नाही. मम्मी माझा झाला होमवर्क. झाला? खालची 3 गणितं कोण सोडवणार? मी. मग चल लवकर. नारायणराव या 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 या. पाय पडतो बाबा. आज अचानक? बाबा ट्रक घेतलाय, सेकंड हँड आहे. बर. ट्रान्सपोर्टचा नवीन व्यवसाय सुरू करतो मी. तुम्हाला विनंती आहे, मला कल्पना आहे की आपली दुसरीच भेट आहे, पण माझ्या या व्यवसायाची सुरुवात तुमच्यासारख्या देव माणसाच्या हातून ट्रकची पूजा करून व्हावी अशी माझी मनोमन इच्छा. नाही म्हणू नका. पूजेची थाळी बनवा. शुभ कामाला येळ कशाला? पांडुरंगाच्या कृपेनं एकाचं 2 आणि 2चं 4 होऊ द्या. पांडुरंगाच्या आणि तुमच्या आशीर्वादाने नक्कीच होती. पांडुरंग. बाबा, तुम्ही माझ्या विनंतीचा मान राखलात, खरंच खूप बरं वाटलं. आता आणखी एक विनंती. आपला पहिला प्रवास माझ्या ट्रकमधून तुम्हा सर्वांसह व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी जरा जास्तच पोटात शिरतोय, पण खरं सांगू, तुमच्याकडून जे मला प्रेम आपुलकी मिळाली ती आजवर कुठेच मिळाली नाही. या 2 भेटीतच मला असं वाटायला लागलं की आपले कुठेतरी ऋणानुबंध आहेत, आणि तुमच्यामध्ये मला माझे आई बाबा दिसतात. तेव्हा नाही म्हणू नका. आई, निदान आजचा दिवस तरी तुमच्याबरोबर चांगला जाईल. उद्याचं कोणी पाहिल. आज आहे उद्या नाही, तेव्हा नाही म्हणू नका. बाबा, विनंती करतो. अहो, विनंती कसली करताय? जाऊया की. तू यश आणि तू मुक्ता, बरोबर? काका, तुम्हाला कसं कळलं आमचं नाव? आजोबा तुम्हीच सांगितलं असणार. ए, तुम्ही 2 जण माझ्या बरोबर फिरायला येणार? हो, खूप मजा येईल. खूप मजा. अगं, पण आमचा झाला अभ्यास. अभ्यास काय हो, नेहमीच असतो. निदान आजचा एक दिवस तरी मुलांना मजा करू द्या. राधाक्का जेवणाची तयारी करा, मुलांबरोबर डबा पाठवायचा. चला चला चला. तुम्ही आलात तर आता तुम्ही बी आमचं एक ऐकलं पाहिजे. 3 दिवसानंतर आमच्या गावची जत्रा आहे, त्याला तुम्ही आलंच पाहिजे. बरं, आता तुम्हाला सोडून मी बेळगावला निघतो. जर वेळेत परत आलो तर नक्कीच येऊन जाईल. मायला तुझ्या माणूस म्हणत का काय? अहो सुभाषराव, म्या काय म्हणतो, अहो जाऊ द्या. अहो कुठं त्याच्या नादाला लागताय? अहो नीटचा चिखल उडालाय ना. अहो सुभाषराव, अहो सुभाषराव ऐका तर खरं माझं. अहो सुभाषराव ऐका तर खरं. अरे थांब थांब. काय म्हणतो? सुभाषराव सुभाषराव खाली आहे.
काय झालं? काय आहे हे? काय आहे? अहो चिखल आहे. तुझ्या गाडीत उडवलाय? हा म्हणजे चुकून झाला असेल. रस्त्याला खूप खड्डे आहेत, त्यात चिखल आहे आणि उडाला असेल. त्याबद्दल माफी मागतो मी. सॉरी. सॉरी सॉरी. रस्त्यावरच्या कुत्र्याला भीक टाकल्यासारखं सॉरी. अहो असं काय बोलता? सॉरी बोलू नका तुम्हाला. सुभानराव चुकून झालं अहो म्हणजे. सॉरी बोले मी ह्यो डाग जाणार आहे का संपतराव? गप्पा तुम्हाला काय कळत नाही? अहो झालं नाही आता. कशाला उगाच सॉरी बोल. चालायचं नाही, चालायचं नाही. त्याच्या घरी फेरी मार, त्याच्या घरी फेरी मार. त्या बाईला मदत कर, परत तिच्या घरी जा. थोडी हसली की परत तिच्या घरी जा. चालायचं नाही. एक मिनिट, तुम्ही काहीतरी मुद्दा सोडून बोलताय. चिखल उडाला त्याबद्दल माफी मागतो. नाही चालायचं. हे आपलं गाव आहे, सडेवाडी आपलं गाव आहे. इथं परमिशन नाही. इथं असती थेरं चालायची नाही. अहो परमिशन नाही कशी? या रस्त्याने माझं नेहमी येणं जाणं आहे. नॅशनल परमिट आहे नॅशनल हायवेला इथं चालायचं नाही. तर याच्या घरी जा, एकट्या बाईला मदत कर. हा तिला फिरायला घेऊन जा, तिच्या घरी जा. काहीतरी खा पी, चालायचं नाही. बघा काहीतरी बोलायला लागलं तुम्ही. तिला फिरायला घेऊन जा. मम्मी, ए मम्मी, मम्मी, काका येतील ना ग जत्रेला? मला पण हेच विचारायचं होतं. तुम्ही दोघं नाही झोपलात अजून? मला नाही माहिती. पण काका यायलाच पाहिजे जत्रेला. का? खूप मजा येईल ना मम्मी? झोप तू. चल यश, पटकन झोप आता. तू तर ना. चल सरळ सरळ डोळे झाक. चल झोप. नुसते प्रश्न विचारायचे असतात दिवसभर. येतील की नाही? कसली जमते वर्गणी विचारायला. या काय कुठपर्यंत आली जत्रेची वर्गणी? हा जवळ होतच आली की. अरे परवा काय झालं रे? काय झालंय? कुठं काय झालंय? कुठं काय? अहो ते सुभानराव आणि कोणीतरी ट्रक ड्रायव्हरचं काहीतरी. ट्रक वाला नाही, खास माणूस, खास पाहुणा आहे अण्णांचा त्यो. काय गावात समजासनी रोज ट्रकात हिंडावतोय काय? घरी येणं जाणं आहे अण्णांच्या. काय सांगताय काय राव? अहो काय झालं, परवा सुभाने आणि मी गाडीवर निघालो होतो. तवा त्या पाहुण्याच्या ट्रकचा चिखल उडून राम राम. राम राम. बरं आहे राव तुमचं. आता नमस्कार. परवा टाकून गेला राव तिथं. रागच एवढा आला होता, तुम्ही नसताना संपतराव. जाऊ द्या ना सुभानराव. गावात हिंमत आहे का कुणाची तुमच्या आराला कार करायची? माझ्याकडे काल पेलेलं दारू नाही बोलत. एक माग एक पुढं. काय चाललंय काय? आता काय झालं? काय चाललंय काय घरात? नाद पाटील कसलं होतं आपल्या घरी? तुला सांगतो, परका पुरुष घरी यायला लागला ना, गावात बोबट व्हायला येळ लागत नाही. तुला सरळ बोलताच येत नाही का? तू चिडते कशाला? एवढंच सांगतो, तू फक्त त्याच्यापासून लांब राहा. झालं बोलून. उशीर होतोय, निघते. अरे आजोबा चला, जत्रेला जायचंय. तू तयार झालीस? कुठे जायचंय? जत्रेला. जत्रेला?
अगं आता सुभानराव काका आलेत ना, ते नेतील की तुम्हाला चला. फिरायला जत्रेला. आजोबाला विचारा जत्रेत जाऊ का म्हणून. आजोबा जत्रेत जाऊ का? हा मग आपल्या गावची जत्रा आहे, सगळेजण जाणार आहेत. हा. काका खूप मजा येईल ना? खूप खूप मजा येईल. जत्रेमध्ये हॉटेल असतात, ते मिठाई मिळते, ते खेळणी मिळतात आणि फोटो काढायचं दुकान असतं. दादा चल ना, ये ना लवकर. काका आले. आला दादा आला. हा. काका मी पण येणार ठिकाणी जत्रेला. जायचं. नारायणराव आला. काका आले काका आले. पांडुरंग हरी वासुदेव. काका जत्रेला जायचं ना? वा वा. काका जाम अरे मजा येणार म्हणजे जत्रेला. खूप खूप मजा येणार. नमस्कार आई. आई, ही माझी पहिली कमाई. तुमच्यासारख्या देव माणसाच्या चरणी अर्पण करावी ही माझी पहिल्यापासून इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. हे घ्या. आजचं वय. मस्त मस्त खेळणी मिळतात. जायचं ना आपल्याला. दंगा करायचा नाही बरं काय. हा. सावकाश जायचं आणि सावकाश यायचं. आईचा हात सोडायचा नाही. हा सांगून ठेवते. अहो तुम्ही पोरांकडे जर लक्ष ठेवायचं. हळूहळू. अरे, मुक्ता हळूहळू हळू. अगं पडशील. हळू हळू. काका काका मला हे तुला बंदूक हवी? हा? काका मला तुला रे बॉल. बॉल. हे त्याला बॉल दे. किती झाले? हे घे. सुटे नाही ना. मम्मी चल ना गं. चल लवकर. अरे चल चल मम्मी फोटो काढूया फोटो. चल ना चल. काका तुम्ही पण या ना. काका या ना आमच्यासोबत फोटो काढायला. अरे काका या ना प्लीज. प्लीज या ना. अण्णांचा पाहुणा पाहुणा कसला? रोजच येऊन राहतो इथं. काय सांगतो. विधवा बाई, 2 लेकरं. मजा मारतोय. अण्णा माई बी काय म्हणत नाही ती. काय सांगतोस? हा? करणार असेल लगीन बिगीन. अरे लेका लगीन कशाचं करते? हा मजा मारायला आणि दिल राहू दे. सोडून. तुला काय करायचंय का आपला वडापाव? मला काय ए, करायचं? आणखीन 1-2 गरम नाही, वडापाव नाही, द्या हो. विधवा बाई, 2 लेकरं. मजा मारतोय. मजा मारायला आणि दिल सोडून.
नंतराचा बी काय बी विलाद चालला नाही बघा. नाही सगळं कुठे सीता मातीच्या चरित्रेच्या गोष्टी करता तुम्ही? तुमच्या घरची इज्जत तिथे ईश्वर टांगायची मिळाली. काय बोलताय? सरळ नाही रावण नाही म्हणून बोलतोय मी. तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाची इज्जत ती आपली इज्जत म्हणून बोलतोय मी. तुमचा विश्वास नाही बसत अण्णा, तुमचा विश्वास बसत नाही माझं. सुमनराव बेवडा माणूस, सुमनराव फाटक्या तोंडाचा माणूस, सुमनराव आला ना फला ना. पण तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, तुम्हाला कळेल मला काय खाणं काय चाललंय, फिरणं काय चाललंय, एकमेकांसोबत फोटो काढणं काय चाललंय. अण्णा तुमच्या पायाखालची जमीन सुभानराव उलगडून सांगा की. सगळं उलगडून सांगणार आहे. सगळ्यांना सगळं सगळं स्पष्ट सांगणार आहे मी. अण्णा तुमच्यासारख्या देव माणसाने ऐकू नये आणि माझ्यासारख्या माणसाने बोलू नये, पण आज स्पष्ट सांगणार आहे मी. सगळ्यांना स्पष्ट सांगणार आहे मी. हे लक्ष्मी यांचं नाना पाटील अरे काय चाललंय काय तर नाना पाडल्याचं? काय चाललं काय त्याचं? आणि हे असं चालू राहील ना, हे तुम्हाला मांडणारे फक्त तुमच्या तोंडाला काळ माहिती. लक्ष्मी मला वाटलंच होतं, मला वाटलंच होतं हे असं वागणार, तू असंच वागणार म्हणून. काय बोलतोयस कळतंय तुला? शुद्धीवर आहेस? तू नाही शुद्धीवर, ही नाही शुद्धीवर, ही नाही शुद्धीवर. काय का आता हा भेटलाय ना म्हणून नाही शुद्धीवर. अरे तुमच्याबद्दल गावावर लोक काय बोलतात माहिती? पण याचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे अण्णा, एकच उत्तर आहे याचं. हिला जवळ करशील तू? बोल. हा लग्न करशील हिच्याशी? बोल. आता का बोल. या असल्या लोकांना नॅशनल परमिट मिळालंय आपल्या गावातल्या आया बहिणीच्या आबरूशी खेळायचं. अरे तुम्ही याला देव मांडा ना, तुमचा स्वभावच होतो. या असल्या माणसाने तुम्ही देवाऱ्यात बसायला निघाले होते. प्रत्येक माणसाला देवाऱ्यात बसू नका अण्णा, विनंती आहे तुम्हाला. अहो आज माझी पारखी नजर होती म्हणून तुमचा देवारा जळता जळता वाचला. नाही तर तुमच्या मनात घर करून हा माणूस तुमचं घर उद्ध्वस्त करायला निघाला होता. हा बोल ना, बोल 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 बोल. जोडगर श्रीला लग्न कसं नाही त्याची?
तुला जर हे बंधन वाटत असेल तर तोडून टाक, पुसून टाक ते कुंकू. आपलं ठीक आहे, पण बाबांचा आणि आईंचा अपमान मी सहन करू शकत नव्हतो. आणि भावनेच्या भरात नाही, विचारपूर्वक हा मी निर्णय घेतलेला आहे. आता तुझा निर्णय तू घे, अगदी निसंकोचपणे. आठ दिवसांनी मी परत येईन. तेव्हा तुझा जो काही निर्णय आहे तो मी स्वीकारेन. सौभाग्याचं दान आहे. नशिबानं पुन्हा सर्वांच्या समक्ष कपाळावर कुंकू लागलंय तुझ्या. अगं पण त्या कुंकवाचा स्वीकार कर. इतकं सोपं नाहीये ते. भास्कररावांची जागा नाही देऊ शकत कोणाला. तुला आज वाटणं साहजिकच आहे. भास्कररावांचं स्थान मनात अढळच आहे, पण जीवन प्रवास लई मोठा आहे. पर पोरांचा तरी विचार कर. आम्ही दोघही अशी, आम्ही तरी किती दिवस जगणार. सुदैवानं माणूस बी लई चांगला आहे. पोरांना पित्याचं कवच हे लागतच, आणि पोरांना बी त्याचा लागलाय. निदान पोरांसाठी तरी त्याचा स्वीकार कर. समाज अगं, समाज म्हणजे तरी कोण ग? कोण? आपल्यासारखीच हाडाबासाची माणसं नव. थोडा आडवेळ घेतील, पर मागणं स्वीकारतीलच. बघ बाई, तुला जे योग्य वाटतंय ते तू कर, पण मुलांचा विचार कर.
बाबा, मी शहरामध्ये एक घर भाड्याने घेतलंय. तिथे लक्ष्मी आणि मुलांना घेऊन जायचं म्हणतोय. अहो, पण 2 दिवसांनी आपल्याला वकिलाकडे जायचंय. कशाला? हा पसारा सांभाळण्यासाठी विठ्ठलानं मला हक्काचा माणूस दिलेला आहे. त्या हक्काच्या माणसाला त्याचा हक्क नको का द्यायला? काय समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. अहो नारायणराव, आता ही जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे. आणि सुभानराव आहेच की जोडीला. एकदा काय सगळं कागदोपत्री केलं की मी मोकळा झालो. आणि तुम्ही तर माझी तब्येत बघताच आहात आता. हे बघा बाबा, पहिलं म्हणजे सुभानराव आणि आमचं काही पटायचं नाही. पण बाबा मला एक सांगा, ही सगळी कागदपत्र माझ्या नावावर केल्यानंतर तुमची तब्येत सुधारणार आहे का? आणि तसं असेल ना तर करा माझ्या नावावर. आणि हे सगळं काही करण्याची गरज नाहीये अण्णा. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीकडे जरा नीट लक्ष द्या. अगं, पण मला एक सांग, हे यांच्या व्यवसायासाठी 8-8, 10-10 दिवस बाहेर फिरणार, दगदग करणार, त्यापेक्षा हितच काहीतरी करा की. पुन्हा तेच. तुम्ही ना औषध घ्या आणि आराम करा. जशी परमेश्वराची इच्छा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मी, यावेळेला 3-4 दिवस जास्त लागतील. म्हणजे 8-10 दिवस तरी मी येणार नाही. हुबळीला चाललोय. लक्ष्मी, ह्या 8-10 दिवस म्हणजे मला वर्षांसारखे वाटतील ग. पूर्वी असं नव्हतं ग. अधून मधून फोन करत जा. नक्की करेन. आणि स्वतःची काळजी घे आणि मुलांची. आणि हो, बाबांना जरा समजाव. त्यांचं हे जे कागदपत्र माझ्या नावावर करायचं चाललंय ना, त्यांना सांग मी संपत्तीसाठी ही नाती नाही जोडली. येऊ मी? काळजी घ्या. येतो. चा. बाबा टाटा. टाटा. टाटा बाबा. हे घ्या अण्णा, 75,000 रुपये मोजून घ्या. अरे सुभाने, एवढी घाई कसली? आता नवीन मालक आले ना. मी लाख हो तुमच्यासाठी पोरासारखा, पण त्यांच्यासाठी वाटे करीस ना. ते माल आम्ही वाटे करी. हे बघ, तू जर नारायणरावांबद्दल बोलत असशील का नाही, तर ते आपलेच आहेत. सगळ्या माणसांची गॅरंटी देता येते का अण्णा? आणि सगळेच माणसं नारायणराव नसतात. ते आहे हो तुमच्यासाठी जवळचा, पण माझ्यासाठी परकाश ना, नाही का? उद्या 4 चौकात गच्चांनी धरून विचारलं, हिशोब मागितला, तर काय राहिली आमची इज्जत, काय राहिला आमचा आत्मसन्मान? त्याच्यापेक्षा काळजी घेतलेली बरी, नाही का? मोजून घ्या. चला येतो. अरे सुभान, अरे हक्काचं घर वाटायचं. मोजून घ्या आणि काळजी घ्या. आता काळजी घेणारे आहेतच म्हणा. पहिलं सांगा मी येऊन गेलो.
अव सुबान्या गेला त्यो. गेला? असं कसं गेला? माझ्या हातचा चहा न घेतच. काय झालं? घरात कोणतरी घुसलंय. अरे देवा. हे बघा, तुम्ही थांबा इथंच. मी बघतो. तू पोरासनी सांभाळ. वय वय माई. अरे माझं कर्म. राधा बाहेरनं कडी लावली. एक काम कर, मागच्या दारात जा, कडी काढ, समोरच्या माणसाला बोल. जावा. वय वय. कोण आहे ते? लक्ष्मी दार उघड. लक्ष्मी दार उघड. लक्ष्मी पुढला गणाशी यार बाळा.
लक्ष्मी, अशी किती दिवस रडत बसणार आहेस? सावर स्वतःला. मला कल्पना आहे की या घरामध्ये त्यांच्या खूप आठवणी दडल्या आहेत. म्हणजे अशा या प्रसंगामध्ये आपण धीरानं नको का तोंड द्यायला? काय वाईट केलं होतं त्यांनी कोणाचं? वेडी आहेस काय? हे बघ, तू पुन्हा पुन्हा त्याच आठवणी काढून तू ना स्वतःला त्रास करून घेतेस. हे बघ, उद्या आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आणि तपासामध्ये किती प्रगती झाली ते पाहू. तुम्ही आरोप करणारच पोलीस तपास करत नाहीयेत म्हणून. एक तर आधीच डोक्याला टेन्शन्स आहेत, त्यात वरच्या अधिकाऱ्यांचा त्रास. पण मॅडम, लवकरात लवकर आम्ही त्या खुनाचा तपास करू. आणि हो, तो सुभानराव, त्याचं काय झालं? सुभानरावाच्या मागावर आहोतच आम्ही. लवकरच त्याची माहिती मिळेल. तो एकदा ताब्यात आला ना, पुढचं सगळं व्यवस्थित होईल बघा. मॅडम, मला सांगा, 75,000 रुपये ज्यावेळी त्याने तुम्हाला दिले त्यावेळेला तिकडे दुसरं कोणी होतं? नाही, कोणीच नव्हतं. फक्त सुभानच होता. साहेब, साहेब मला वाचवा साहेब. हे बघा, शांत व्हा, शांत व्हा. बसा बसा बसा. मला वाचवा साहेब. बसून घ्या प्लीज. बसा बसा. हे घ्या, पाणी घ्या. साहेब, आणि काय घडलं ते शांतपणे सांगा. साहेब, बोला. बाजूच्या गावात माझा मामा राहतो, त्यांच्याकडे राहते मी. ओके. मामाच्या शेतात माझ्यावर हात टाकला हो साहेब. व्हॉट? माझी आबरू. हात टाकला हो माझ्यावर साहेब. त्या सुभानरावानं खूप दारू पेली होती साहेब. गरीबाला वाली नाही साहेब. मला वाचवा साहेब. चव्हाण, या मॅडमची कंप्लेंट नोंदवून घ्या. जा मॅडम, त्यांच्याकडे जा. साहेब, साहेब, या गोष्टीचा तुम्ही लवकरात लवकर तपास करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच याचा छडा लावू. चल, ठीक आहे. बरं. माझे माऊली, माझे माऊली, निरावरी कर ठेवली वाट मी पाही. आलिया गेलिया हाती दाढी लोक, हाती दाढी लोक. पंढरपुरी आहे माझा माय माझी माऊली. यश, मुक्ता, झाली का तयारी? शाळेत जायचं आपल्याला, उशीर होईल. मुक्ता, डबा व्यवस्थित खायचा. डबा संपवायचा बरं का यश? मुक्ता, यश, काय म्हणते मी? ए मुक्ता, चल, टिफिन भरला? बॅग भरली ना? चला पटकन, आपल्याला उशीर होईल नाही तर. बरं, पळा पळा पळा, निघा लवकर. चला चला. बरं राधाक्का, जरा घरावर नीट लक्ष ठेवा. आणि लक्ष्मीवर. आलोच मी. काय वहिनी? हो मॅडम, आहे का वळत? काय झालं ग? चल. वळा का होता गरीबाला? वहिनी कुठे पळतोय?
जाऊ दे. जायचं की जायचं घरी जायचं. उठा 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 घरी जायचं. चला इकडे जायचं का इकडे जायचं नाही इकडे जायचं. लक्ष्मी तेव्हा तर हा कोणीच नव्हता माझा. तरी आठवतंय ना काय अवस्था झाली होती तुमची. आता तर हा माझा नवरा आहे. अजून ही जिवंत कशी? अहो मला वाटलं प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या बिया राहिल्या असतील म्हणून जीवन ठेवली अजून. याची 2 कार्टी सोडली तर कोण आहे माग? नारायणराव. हो नारायणरावच आहे फक्त. मग आता तुला सगळं कळलेलं आहे. म्हणजे तुझी 2 चिल्ली पिल्ली सोडली तर सगळा हा प्रपंच जो तुझा आहे ना तो माझा होणार. जमिनीसाठी केलं तुम्ही? नाही ग बाई, नाही 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 नाही. अगं तुझ्या जमीन जुमल्याची मला अजिबात हौस नाहीये. तुझी शपथ. अगं उद्या सगळी ताब्यात आली ना का दुसऱ्या दिवशी मिळेल त्या भावाला इकून टाकीन मी आणि मग उडांचो. म्हणजे प्रेम लग्न हे सगळं नाटक. अगं येडी का खुळी तू. प्रेम हे अगं प्रेम बिम काही नाही गे. आणि हे सगळं मला करावं लागलं कोणामुळं? हा येडेपणा कोणामुळं केला? या राजामुळं. हे राजा लय लय तुझे उपकार ना माझ्यावर. लेका दोस्तीला जागलास तू. अरे तुझ्याच मुळे ह्या लाखो जमीन जुमल्याची मालकीन असलेल्या लखपती लक्ष्मीची माहिती मिळाली आणि मोठा डल्ला मारू शकलो मी. नाहीतरी लोक दुनियेला चुना लावत्यात. आपण थोडस कुक्कू लावलं तर बिघडलं कुठे? खरं की नाही? बिघडलं कुठं? नाहीतर कंटाळा झाला होता त्या जिंदगीचा. लय लय कंटाळा आला होता. रोजच्या चिरीमिरीसाठी नुसतं वणवण भटकायचं. इथे मारा तिकडं मारा. आता कसं? आता आपल्याकडे पैसाच पैसा. फक्त ऐश करायची आपण ऐश. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. एकाच गोष्टीचं मला वाईट वाटतं. ते म्हणजे स्वानरावला सुमण्याला तोंड काळं करावं लागलं आणि निष्कारण तुझ्या त्या म्हातारीला संपवावं लागलं. तुझ्यामुळं ग, हिच्यामुळं. नाहीतर तो थेरडा गोडी गुलाबीनं सगळी इस्टेट माझ्या नावावर करायला तयार झाला होता. तूच माती खाल्लीस. आता बसते रडत. जाऊ दे. तुझ्या सगळ्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत.
तेवढीच तुझ्या आत्म्याला शांती मिळेल. मरायला तयार. आता मला सांग, तुझी शेवटची इच्छा काय? जवळ यायचंय, मिठीत यायचंय. ये हात नका लावू. हात नको लावू. ठीक आहे, ठीक आहे, हात नाही लावते. हात नाही लावते मी. अजिबात हात लावत नाही. नारायण दशरथ पाटील, ना द पाटील. नाद करायचा नाही. असता काय? बायको मेली आहे माझी. आजपासून 7 दिवस कोणी एकमेकांना तोंड दाखवायची नाहीत. लक्ष्मी, माझी लक्ष्मी. लक्ष्मी, लक्ष्मी. तुमचं दुःख मी समजू शकतो. आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच यश लाभेल. साहेब, अहो पण कधी 7 दिवस होऊन गेले साहेब. माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी फार कोसळून गेलो साहेब. माझ्याकडे नाही, माझ्या पोरांकडे बघून तरी त्यांना त्याची आई परत मिळवून द्यावं. नुसतं आईचं नाव काढून हंबरडा फोडतात होती. नाद पाटील, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. लवकरच सापडेल. नाही, या शब्दांवरचा विश्वासच उडालाय माझा. विश्वासच राहिला नाही माझा. हो, या गरीबावर दया करावं. फार कोसळून गेलो मी. माझ्या पिल्लांना त्याची आई द्यावं. मोलकर्णीच्या भांगड्या वाजल्या ना की त्यांना असं वाटतं की त्याची आई झाली. माझी फुलं फार कोमेजून गेली हो साहेब. हो, मी म्हटलं ना तुम्हाला, सगळं व्यवस्थित होईल. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल. काय नाही हो साहेब, मीच कपाळ करंट आहे. माझ्यामुळं माझे सासू सासरे मला सोडून गेले. अरे आता माझी लक्ष्मी. संपतराव, प्लीज प्लीज यांना घेऊन जा प्लीज. चला नारायणराव, चला चला. माझ्यावर उपकार होतील तुमचे. आमचे प्रयत्न चालू आहेत. सांगितलं नाही का तुम्हाला? कामात की होईल साहेब. काळजी करू नका पाटील. पोलिसांचा तपास जोरात चालू आहे आणि सुभाने अभि लवकरच सापडेल. राधा का कुठे दिसत नाही? हाकलून दिले तिला. हाकलली? अहो का? नाही तर काय, तिच्या समोर माझ्या लक्ष्मीला पळवली हो. खरं तांबळे साहेब, तिच्या डोळ्यासमोर पळून नेले माहितीये. तुम्हाला सांगतो, ही राधा काय ना तर सुभाण्याला मिळालेली असणार. तिला म्हटलं ताबडतोब चालते वा इकडून. इथं थांबायचं नाही. एक मिनिट मी इथं थांबायचं नाही. तोंड काळा कर इथून म्हटलं. माझी लक्ष्मी. शांत व्हा, शांत व्हा पाटील. अहो, लेकरांकडे कोण बघणार? तीच काळजी लागून राहिली हो. माझ्या यश मुक्ताचं काय होणार? म्हणून मी माझ्या आत्याला आणि तिच्या पोरांना बोलवलंय. आत्या? हा, ठीक आहे. माझी आत्या. माझी आत्या, तिने चहा केलाय. घ्या. नमस्कार.
अगं मला माझा अभ्यास करू दे ना गं. मी तर पाठच होत नाहीये. बघ ना. आजी आम्हाला चहा पाहिजे. कोण आहे रे? रडताय कशाला? आजी चहा पाहिजे. मला सुद्धा पाहिजे. मग दे ना लवकर. ए राजा, चहाचं बघ. ए आपण पितो, बनवायचं काम रम्याचं, चायचं बघ रे. त्याला झोपलंय. ए राधाक्काने इतका चहा दिला असता. आणि खारी पण. चहा आणि खारी लय भारी. काय रे, काय झालं रे? पोरा चहा मागतायत. काय झालं? काकाजी चहा देत नाही. नाही देत. आपला रमेश काका देईल. ए रम्या, ए उठ ना. पोरांच्या चहाचं बघ, नाहीतर किती दिवसांसाठी आहेत ती. राधा बरी होती. आजी बरी नाहीये. ए आता जाता का? मोना, आपण या आजीचं घर आहे ना उन्हात बांधू. आता जा. ए रम्या, रमेश काका तुम्हाला चहा दे. ए रम्या, यांच्या चहाचं बघ. चला पोरांनो, तुम्हाला चहा देतो. आणि 2 चहा आण रे. 3 आण 3. आता पुढे काय? पोरांचं काय? सगळं काही कायद्याचा मान राखून. एकदा का जमीन नावावर झाली की पोरांचं बघू. काय झालं वकील साहेब? वाचता येत नाही की अर्थ लागत नाही? काय एवढे पेपर काय चालताय? साहेब तुमचं नॉमिनेशन नाहीये. अहो मग करा ना, तुम्ही कशाला आहात? अहो तसं करता येत नाही साहेब. अहो मग पळवाटा शोधा काहीतरी, पण लवकरात लवकर ही सगळी जमीन या नाद पाटलाच्या नावावर करून टाका बास. मला एक सांगा, तुमची पत्नी लक्ष्मी मृत्यू पावलेली नाहीये ना? नाही, मिसिंग आहे, हरवलेली आहे. हरवलेली आहे. ओके, म्हणजे आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल. अहो तेच तर करत आलोय. अजून किती दिवस वाट बघायची तेच मला कळत नाहीये. 10 वर्ष. 10 वर्ष? येस. अहो काय? अहो कायद्यानुसार कमीत कमी 10 वर्ष वाट बघावी लागेल. मनस्तापच झालाय सगळा. एक उपाय आहे. काय? एक काम करा, डेथ सर्टिफिकेट घेऊन या. कुठून आणू? तुम्ही आणा. ते सरकारी ऑफिस मध्ये मिळतं. सगळंच कठीण होऊन बसले आता. आणखी एक उपाय आहे. नक्की आहे? हो. मग सांगा. तुमची पत्नी मिसिंग आहे. हो. डेथ दाखवा ना. डेथ दाखवू? आणि डेड बॉडी कुठून आणू? शोधा म्हणजे सापडेल. आणि हे बघा, जर डेड बॉडी नाही मिळाली ना तर काहीही होणार नाही. लागतं की काय झालं? झालं काय? आपण तिथं ते एवढ्या खोल तरी कोण होतं ना दादा? तिथं असेल का ती? प्रश्न दादा डेड बॉडी पाहिजे. डेड बॉडी पाहिजे. बाबा आई कधी येणार? आम्हाला शाळेत जायचंय. आईची खूप आठवण येते आम्हाला. आई कधी येणार? तुमच्या आईला काय झालं वरडायला?
आणि रडलास तर फटके दे ना. ए बघते काय का? मला मम्मीची खूप आठवण येते. दादा आपल्या कधी येईल ग? देव बाप्पा आहे, आई नक्की येईल आपली. औषध औषध हे बघ, डोळे उघडले. डोळे उघडले बघ. काय सांगतोस? हे बघ. अरे वय, औषधाचाच उपयोग झाला बघ. गेलं 5 दिवस नुसता हाडामासाचा गोळा होता. आता डोळे उघडले म्हणजे तिच्या निर्जीव हातात ताकद येईल ना. हालतील ना यार, उठून बसल नाही. अरे मला पण तसंच वाटतंय बघ, पण आताच काय नाही सांगाय येत. पोरी, आता बरं वाटतंय ना? मावशी. हा, काय रे? तिच्या हातात ताकद आली पाहिजे मावशी. तिच्या हातात ताकद आली पाहिजे. तिच्या हाताने या हातात राखी बांधून घ्यायची मला. अरे मला काही ठावं नाही बाई, ती तुझी बांधलेली बहीण आहे ती. आयुष्यात काही चुका केल्या, तिने सांगून मी चुका केल्या. आधी राखी बांधणं बंद केलं, मग बोलणं टाकलं. इतकंच काय, पोरांना मामा सुद्धा म्हणू दिलं नाही, काका म्हणतात. मावशी, तिला 2 लहान पोर आहेत, त्यांच्यासाठी तरी तिने जगलं पाहिजे. त्याच्यात तो बसला ना नादा पाटील, तिच्या संपत्तीवर डोळा ठेवून ती जगली पाहिजे मावशी. ती जगली पाहिजे. आई अण्णाचा खून मी नाही केला, मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करायचं हिच्या समोर. विचार कर ना मावशी, तिच्या आई बापाच्या खुनाचा आरोप, त्याच्यात तो बलात्काराचा आरोप, म्हणून दडून बसतो तुझ्याकडे तर बदला घ्यायचं संधीची वाट बघत. आणि चमत्कार बघ, अचानक ती मलाच गावली. मावशी, हे तुला ईश्वराचा संकेत नाही वाटत? बदला घेण्यासाठी पाठवलेलं प्यादा नाही वजीर. बदला घेण्यासाठी पाठवलेला वजीर. मला आसरा दिलास, याच्यावर उपकार केलेस. अजून थोडी मदत कर, अजून थोडी मदत कर.
तुझा उपकार मी जन्मभर नाही झाला. अरे अजिबात नाही. काका आम्हाला भूक लागली. भूक लागली मग खा की. चिकन आहे, कोंबडीचं मटण आहे, खा. खावा खावा खा रे खा. आमचं वारकरी घराणं आहे, आम्ही नाहीये खात. ही वारकरी अंडा करी मटन करी ही चिकन करी. खा खा खा. अरे खा की. सांगितलं ना नको. ही राग आला. तू बघितलं का लेका नाकावर राग. बेटा खायचं असेल तर खा नाही तर उपाशी मर. हा धर खातोयस का? नको आम्हाला. हा नको जाऊ तिकडे. हरे हा ए राजा. अरे पोरा सुभान्या. अरे अरे पोरगी उभा राहिली. स्वतःच्या पायावर उभा राहिली. लक्ष्मी लक्ष्मी. तुम्ही कोण? मी सुभान. लक्ष्मी. अगं लक्ष्मी लक्ष्मी. अगं असं काय करते पोरी? अगं तू लक्ष्मी यो सुभान. लक्ष्मी मला नाही आठवत. आता का नाही आठवत? मला का नाही आठवत? अगं लक्ष्मी मला का नाही आठवत? मला नाही आठवत आहे काय. मला का नाही आठवत? का नाही आठवत? लक्ष्मी हे बघ मी सुभान. हे बघ मी सुभान. नाही आठवत मला. तुला आई अण्णा मला काय नाही आठवत. आधी तुझी तोंड लहान लहान. नाही आठवत लक्ष्मी. मला नाही काय आठवत. अगं तुझं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी. अरे मी सुभान. आणखीन किती दिवस राहायचं या गावात? प्रश्न सुटेपर्यंत. म्हणजे सांगू शकत नाही, कारण तुमच्या माणसांना डेड बॉडी मिळणार नाही आणि प्रश्नही सुटणार नाही. सुटणार. प्रश्न सुटणार. नारायण दशरथ पाटील म्हणतात मला. नाद पाटील. आपला नाद कोणी करायचा नाही. सुटत नाहीत प्रश्न. येऊ नकोस मला तू. तेच प्रश्न करून वाद वाढवू नकोस. कारण ती पोरं डोक्यात जातात माझ्या. डोक्यात. अगाऊ किती सहन करायचं मी? काहीतरी करा.
करा काहीतरी नाद पाटील. ती पोरं ढाल आहेत माझी, आणि काही प्रॉब्लेम आला तीच पोरं माझी ढाल असणार आहे, कळलं? लवकरात लवकर करा, निघून जाईन मी, नाहीतर बोर झालीये मी, बोर. बाहेर पडता येत नाही, ब्युटी पार्लर नाही, हॉटेल नाही. ही साडी बघा बघा, आणि हा वेग. कंटाळलीये मी. मला सुद्धा कंटाळा आलाय. मला काय हौस आली काय? हौस आली मला. ही चावी घे. लक्ष्मीचं कपाट उघड आणि मस्त साडी नेस. मेकअप कर, केस सजाव, नव्या नवरीसारखी नटून ये. सगळी लाज सोडून छान मस्त धुंद होऊन जाऊ. दादा, काय नाही. पत्ता लागला? नाही लागला. डेड बॉडी नाही मिळाली. अरे मग जिवंत आहे का कुठे आहे का 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 काय काय कळलं का? नाही दादा. अरे मग करताय काय तुम्ही? अहो दादा, रोज शोधतोय आम्ही. आखी दोरी पालती घातली तरी पण आलात ना हात हलवत. जाऊन बसा. नाही बसणार. मग काय? अहो दादा, तुमचं आम्ही मीठ खाल्लंय. दादा, एका डेड बॉडी मुळे आपली कामं अडल्यात. एका डेड बॉडी मुळे. हाय डार्लिंग. सुंदर दिसतेस. अप्रतिम सुरेख नटलीस तू. आज तर मला असं वाटतंय की माझी लक्ष्मीच मला भेटायला आली. आता तू जा तिला भेटायला.
डेड बॉडी पाहिजे होती ना? पाहिजे होती ना डेड बॉडी? हे घ्या. आता ह्या बॉडीचं काय करायचं पुढे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सुंदर चेहऱ्याची वाट लागली, चेंदा मेंदा झालाय. नारायणरावाच्या संसाराला कोणाची दृष्टी लागली? शांत व्हा, शांत व्हा नारायणराव. अरे अशा परिस्थिती आली माझ्या पोराला आला नको बघू का, नको बघू, भगवत बरोबर जरा काय धन्यवाद साहेब, धन्यवाद. असंच सहकार्य मिळू द्या तुमच्याकडून. अहो लवकरच भेटू, लवकरच. आणि हो साहेब, ते सुभानरावला तुम्ही लवकरात लवकर पकडाल अशी अपेक्षा बाळगतो तुम्ही. जरूर जरूर. धन्यवाद धन्यवाद. ठेवतो. वा वा राजा, लेका चांगलं काम केलंस तू, लय चांगलं काम केलंस. अरे चेहरा ओळखता सुद्धा येत नाही तिचा. आपल्याकडून तुला बक्षीस फिक्स. दादा असू दे. लक्ष्मी आत्ताच्या आत्ता हिला गावात घेऊन जातो. अरे पण एवढ्या रात्री दिवसा जाता येत नाही मला. त्या गावात दिवसात जाता येत नाही मला. आणि हिला गावात नेल्याच्या हिला आठवणार नाही कोण येते. चल उठ. मी नाही येणार. अरे अरे तू कोण आहेस तुला जाणून घ्यायचं आहे की नाही? तुझा भूतकाळ तुला जाणून घ्यायचा आहे की नाही? कसं जगायचे वर्तमान काळात एकटं निपुत्रिक म्हणून 2 पोरं असताना? हे बघ लक्ष्मी, तुला यावंच लागेल. तू गावात आल्याशिवाय तुला कळणार नाही तू कोण आहेस ते. लक्ष्मी 2 पोरं आहेत तुला, त्यांना कसं ओळखशील तू? मावशीला बाहेर घेऊन ये, बाहेर घेऊन ये. आजची ही सडेवाड्यातली आपली शेवटची रात्र आहे. लोकांनी प्रश्न विचारायच्या आत आपल्याला इथून निघायला हवं. जे जे मौल्यवान दिसाल ते ताबडतोब आपल्या ट्रक मध्ये भरायला घ्या. आणि कोणी बी काय बी विचारलं तर डायरेक्ट माझ्याकडे बोट दाखवा. लवकरच डेथ सर्टिफिकेट मिळाल. प्रॉपर्टी काय कुठून बी विकता येईल. उद्या सकाळी सडेवाडीला कायमचा राम राम. दादा मानलं राव तुम्हाला. अरे नावच आहे आपलं नारायण दशरथ पाटील. नाथ द पाटील. नाथ करायचा नाही. ये आठवते तुला
आठवायचा प्रयत्न कर. हे बघ हे झाड, हा बघ हा पार, हा पार आठवतो तो? इथं अन्न बसायचं. तोच हा पार जिथे मी अण्णांना भडकलो होतो तुझ्या विरुद्ध. हे बंदे लक्ष्मी, लक्ष्मी. कोण ओरडतं इतक्या रात्रीचं? लक्ष्मी, तू पडलं ना गड्यावरनं. पण मी वाचले, मी वाचले. सुभान्या, तू मीच वाचवलंय तुला. नदी किनारी सापडलीस तुम्हाला. मावशीने उपचार केले. तुला काही आठवत नव्हतं. तू तुझा सगळा भूतकाळ विसरले होते. मग मी ठरवलं तुला इथं आणायचं. इथं आल्यावर तुला तुझ्यातील लक्ष्मी सापडेल असं मला वाटत होतं, म्हणून मी तुला इथं आणलं. भावाचं कर्तव्य निभावलंच रे तू. निरपराध आहेस तू. कळलंय मला. सगळं त्या नाथ पाटलाने केलंय. तुझ्यावरचे सगळे आळ खोटे. लक्ष्मी, तू बोललीस सगळं वजन होत आलं. माझी मुलं, लक्ष्मी, माझी मुलं आहेत त्याच्याकडे. मला थांब लक्ष्मी. तू तिकडे गेलीस ना तर तीच त्याच्या ताब्यात सापडशील. नाही, त्यानं ना काल तुला सावडलंय. कळलं तुला? वय म्हणजे हिला समजून दुसरीलाच जाळले. वय त्याला धडा शिकवलाच पाहिजे. नादव पाटलाला धडा शिकवलाच पाहिजे. तुला एक नंबरचा कावेबाज, धूर्ताने लबाड माणूस. आपलाच डाव आपल्यावर कधी उलटवेल सांगता येत नाही. आपल्या शक्तीनं नाही, इथूनच सगळ्या गावासमोर उघडं पाडायला पाहिजे. पण हे काम एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही का? याच्यामध्ये आपल्याला गावकऱ्यांची मदत लागेल. त्या राक्षसाला धडा शिकवायला मी जाईन गावकऱ्यांकडं. मी जाईन गावकऱ्यांकडं. काय सांगतीस? राधा का येडी झाली काय तू?
म्हण लक्ष्मी आली भेटायला. अगं तुला भास झाला असेल भास. म्हण सुभाने बी आलाय. कालच आवडली तिला. अरे तुम्ही समधी जण माझ्या संग चला आणि स्वतः बघा. या लक्ष्मी तू तर जिवंत आहेस. सुभानराव इतकं दिस कुठे होता? काल पर्वतच आवडली होती हिला. म्हणजे हे समजा त्या नाद पाटल्याचं कारस्थान आहे तर देव माणूस समजत होतो त्याला आपण. अव देव माणूस कसला, साधा माणूस बी नाही त्यो. माझ्या लेकराचं वाटोळ केलं तेव्हा समध्या गावाला वरडून सांगत होते, कुणी बी विश्वास नाही ठेवला माझ्यावर. माणूस नवत्यो नाग हाय नाग. आणि अशा नागाला ठेचलाच पाहिजे. माझ्या आई आणि अण्णांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि माझ्या मुलांच्या अश्रूचा बदला घेतल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. माझ्या मुलांना पित्याचं कवच मिळावं म्हणून पांढऱ्या कपाळावर नाद पाटलाच्या नावाचं कुंकू लावलं. आज मी ते कुंकू पुसते. शपथ घेते या पांढऱ्या कपाळावर मळवट भरेल तर तो माझ्या घराच्या राग रांगोळी करणाऱ्या त्या नाग वाटल्याच्या रक्तानं, नाग वाटल्याच्या रक्तानं, नाग वाटल्याच्या रक्तानं, नाग वाटल्याच्या रक्तानं, नाग वाटल्याच्या रक्तानं. नाही नाही, अरे चला ना आटपाना पाटापाट. अरे आपण मारायला घ्या ताबडतोब. नाही नाही तुला नाही, ते सामानाची आवरावर चालली ना त्यांच्या. नमस्कार. अरे संपतराव एवढ्या सकाळी सकाळी? अहो आज वटपौर्णिमा, सत्यवान सावित्रीच्या मंदिराच्या पायाभरणीचा मुहूर्त तुमच्या शुभ असते व्हावा अशी आम्हा समध्या गावकऱ्यांची तुम्हासनी विनंती आहे. नाही नाही आलो असतो, पण ते लक्ष्मीचं सुतक आहे ना म्हणून निघालोच होतो आम्ही. हा ते रावत होऊ द्या. नाही हो, रावतच नाही ते. देवासारखे सासू सासरे गमावले, लक्ष्मीसारखी बायको गमावली. आता पोरानं घेऊन चाललोय दूरवर. ह्या घरातल्या आठवणी स्वस्त बसू देत नाही आणि झोपूही देत नाही. म्हणून आता 13वं काशीलाच करेन. काशीला जाऊन काय करायचं ते धर्मकार्य समजा तुम्ही करा, पण मंदिराचं एवढं आमच्या वाडीचं शुभ कार्य तुमच्या हस्ते करा एवढी आमची समध्यांची विनंती आहे. नाही म्हणू नका. तुम्ही एवढे सगळे म्हणताच आहात तर जाता जाता तेवढंच एक सत्कार्य घडेल. चला रे चला चला चला. या लोकांच्या नादाला कशाला लागताय तुम्ही? कशाला तिकडे निघाला? एवढंच पुण्य पत्रात पडल. जय चला रे. ए मागावा रे. हा बर. प्रजापते स्वाहा. ओम प्रजापते स्वाहा. ओम प्रजापते स्वाहा. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम शिवाय नमः.
माफ कर मला, माफ. कोणी माझी वाट अडवू नका, नाहीतर सोडणार नाही या पोरीला मी. जीवे मारून टाकेन. आता पाटील, वेळ काळ बघून बदलणारा तुझा चेहरा तवाच टनाटना फाडून लोकांना दावायला पाहिजे होता. त्यांनी आई बापाची माया दिली, त्यांच्याच गुन्ह्याचा आरोप तू माझ्यावर लावलास. माझ्यावर बलात्काराचा आरोप ठेवून माझ्या अब्रूचे थिंडवणे काढलेस तू. तुझ्यामुळे मस्तकात जखम झालेल्या जनावरांसारखा फिरतोय मी. तुझ्यामुळे किती दिवस देवाला मानत नव्हतो मी, पण आता मानायला लागलो. माझ्या देवासारख्या आयनाचा घोट गेलास तू. लक्ष्मी! मला माफ कर, मला माफ कर. तुला माफ करू, तुला माफ करू. तुला माफ करून माझे आई आणि अण्णा परत येतील. तडफडून जीव सोडला त्यांनी. तुला माफ करू, त्यांच्या हात मला शांती मिळेल. तुझ्या माणसांनी माझ्या मुलांचे हाल केले. दया आली तुला, आली दया तुला. तुला माफ करू. तुला मी माझं सर्वस्व दिलं आणि तू काय केलंस? विश्वासघात. माझ्या भावनांची खेळलास तू. तुला माफ करू मी, तुला माफ करू. भास्कररावांची जागा मी तुला दिली. तुझ्या नावाचं कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं आणि तू काय केलंस? मला मारण्याचा प्रयत्न, ढकलून दिली मला कड्यावरून. गोड बोलून विश्वासघात करणारी जनावरं गावागावात सापडतात. फक्त ओळखता आली पाहिजे. स्त्रियांच्या आयुष्यात उरतं ती फक्त स्वप्नांची काळी राख, आणि सुकलेले डोळे.
स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचं जीवन नरकमय बनवणाऱ्या या अशा माणसांच्या गोड शब्दांना आणि भुलथापांना भुलू नका. माणसं ओळखायला शिका.